प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही। सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते। यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाही। आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळी मी शिकत गेलो। कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही। तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही। त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच। तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नियम आहे। फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं। आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा। ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते। दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात। जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही। आपले दुःख मोजक्या 1% माणसांजवळच व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदच होतो। आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर 2च गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांची तुमच्याशी वाईट केले ते। कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल। आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो। गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा। कोणतीही चूक वाया घालवू नका, त्यातून काहीतरी शिका। यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं। स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा। स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील। नेहमी तत्पर राहा, बेसावध आयुष्य जगू नका। समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही। या 2 गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब। डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही। प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागतो। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच। कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी।